नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। आज मी बालनंदनवन इंग्लिश स्कूल या ठिकाणी आलेलो आहे आणि आज 6 जानेवारी म्हणजे दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन या ठिकाणी प्रत्येक वर्षी दर्पण दिन साजरा होतोय आणि ह्या कार्यक्रमाचं खूप एक विशेष महत्त्व म्हणजे शाळेमध्ये इंग्लिश स्कूलमधल्या मुलांच्या समोर हा दर्पण दिन साजरा केला जातो आणि पत्रकाराचं महत्त्व सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात। इथं कार्यक्रमासाठी आलेले सर्व पत्रकार मंडळी आहेत, काही पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत। या ठिकाणी झालेला दर्पण दिन कसा पद्धतीने साजरा होतोय, प्रत्येक वर्षी या ठिकाणी दर्पण दिन साजरा केला जातोय, काय सांगाल नेमका? दर्पण या वृत्तपत्राचा आज 1832ला प्रारंभ झाला आणि त्याच निमित्तानं दर्पण दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतोय। गेली 2 वर्षापासून बालनंदनवनात हे दर्पण दिन साजरा करण्याचं काम होतं आहे। त्यामुळं आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आज आलो होतो। या शाळेचे संस्थापक डॉक्टर बारगजे यांनी सर्व पत्रकारांचा मान सन्मान करून यथोचित त्यांचा गौरव केला, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बारगजे यांचे आभार मानतो। या ठिकाणी समाज कल्याणचे उपायुक्त साहेब देखील या ठिकाणी आज उपस्थित होते। साहेब, काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल, नेमकं काय वाटलं? दर्पण दिनानिमित्त बालनंदन इंग्लिश स्कूलमध्ये आज दर्पण दिन म्हणजे महाराष्ट्र पत्रकारिता दिनाचा कार्यक्रम झाला आणि सर्वांचं पत्रकारांचा आज सन्मान होणं गरजेचं आहे। तसं बारगजे सरांनी सुंदर असं आयोजन केलं होतं, त्यामध्ये सर्व पत्रकारांचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन किंवा आभार। आणि खरंच माझ्या वतीने मी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि छान असा एक कार्यक्रम पार पडला, शुभेच्छा। तीच आनंद आहे, भरभरून असं वाटतं। दर्पण दिन म्हणजे आज एक आगळा वेगळा आनंद आहे। पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, हा वेचलेलं आयुष्य आपलं कुठंतरी सार्थकी लागतं, समाजामधून त्यांचा कुठंतरी समाज त्याचा गुणगौरव करतो। पत्रकाराचा आत्मसन्मान या ठिकाणी आज दर्पण दिनाच्या माध्यमातून होत असतो। आणि आज एकीकडं पत्रकार, आता काही समाजामध्ये असे बी काही गोष्टी आहेत की बा पत्रकारांचं काही ठिकाणी पोळा बी म्हटलं जातं की पत्रकारांनी एकत्रित यायचं आणि कुठंतरी आमचं काहीतरी प्रेझेंटेशन टाकण्याचा प्रयत्न करायचा। ही दुर्दैवी कधी कधी गोष्टी ऐकायला भेटतात। पण याच्यातून माझ्या अनुभवातून गेलं, मी पत्रकारितेमध्ये 2003मध्ये उतरलो, त्यावेळेपासून आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात, आपल्याकडून कधी चुका होतात, कधी चांगल्या गोष्टी घडतात, एखादी बातमी आपल्याकडून चांगली गेलेली असते, एखाद्याचं नामोल्लेख चांगल्या पद्धतीचं झालेला असतो, तर कधी कधी कोणाचं मन दुखावलेलं असतं। तर आपण पत्रकार दिनाचं निमित्त साधून मला असं वाटतं की पत्रकार दिन हा आत्मपरीक्षण दिन म्हणून साजरा झाला पाहिजे आणि पत्रकारांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने पत्रकारिता करत आहोत। त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये जर पत्रकारितेमध्ये उत्तुंग भरारी जर घेत असेल तर या ठिकाणी आपलं सिंहावलोकनसुद्धा झालेलंच पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि दर्पण दिनाचा आज एक सोहळा या ठिकाणी आदरणीय प्रफुल्ल बारगजे सरांनी या ठिकाणी उपस्थित सादर केला, आम्हाला निमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम त्यांनी अगदी नेत्रदीपक सोहळा पार पाडला। मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन। खरं तर हा दिन पत्रकारांचा सन्मानाचा दिन आहे आणि हा साजरा व्हायलाच पाहिजे असं मला म्हणून वाटतं। साहेब, काय वाटेल, तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये काम करताय, पत्रकारिता करताय, काय वाटतंय आजच्या दिवशी नेमकं? खरं म्हणजे गेली 27 वर्ष पत्रकारिता करत असताना दरवर्षीच आपण सर्व दर्पण दिन साजरा करतो। दर्पण दिनाच्या प्रत्येक कार्यक्रमात, आता मला नगरला जाऊन जवळ 12-13 वर्षे झाली, तिथं आम्ही दरवर्षी खूप मोठा कार्यक्रम साजरा करतो। आज या ठिकाणी योगायोगाने मला इथं यायला संधी मिळाली। डॉक्टर बारगजे यांचं मी प्रामुख्याने खूप आभार मानतो की आजचा दिवस हा पत्रकारांचा असतो। पत्रकारांनी गेली वर्षभर जे काही चांगलं वाईट जे काही काम केलं, तर त्या चांगल्या कामाचं फलित म्हणून त्याचा दर्पण दिनाच्या निमित्तानं सत्कार होणं गरजेचं असतं। त्यानिमित्तानेच हा कार्यक्रम असतो। आपण जर अलीकडच्या काळातील पत्रकारिता पाहिली तर पत्रकारितेतील जे बदलतं स्वरूप आहे हे प्रामुख्याने याचा विचार करणं फार गरजेचं आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि अलीकडं सोशल मीडियाही तेवढाच प्रभावी होत चालला आहे। सोशल मीडियाची फार गरज आहे। त्या दृष्टीने जी बदलती पत्रकारिता आहे त्या दृष्टीने आता नवीन पत्रकारांना जावं लागणार आहे। परंतु प्रिंट मीडियामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही आव्हानं आहेत,
ते सांभाळून पत्रकारिता करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीने बाळशास्त्री जांभेकरांच्या काळातली पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याच्यात जरी बदल झाला असला तरी समाजाचा आरसा आणि समाजाचं जे काही दैनंदिन घडामोडी, समाजामध्ये घडणाऱ्या घटना, या सर्व बाबी तेव्हाच्या पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारिता ह्याच्यातला बदलतं स्वरूप पाहून काम करावं लागणार आहे. आज काय आव्हानं वाटतात बरं पत्रकारांना नेमकं? नाही, पत्रकारितेचं आता आव्हान असे आहेत की जे काही काम चालू आहे, जे काही आता नवीन पत्रकारितेत आलेत, नवीन मंडळी जे काही पत्रकारितेत आली, त्यांना प्रामुख्याने शिकणं गरजेचं आहे. पण अलीकडची जी मंडळी का न शिकता किंवा न अभ्यास करता जे काही काम करायचा प्रयत्न करतात, लिहायचा प्रयत्न करतात, त्यामुळं जे काही प्रभाव त्याचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. म्हणजे त्याचा नवीन आपण काम करत असताना नवीन गोष्टी अनुभवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. एका दिवसात ही गोष्ट पत्रकारितेतनं पुढं जाणं, पत्रकारितेमध्ये प्रभावीपणे मांडणं हे सहजासहजी होत नाही. आता इथं ज्येष्ठ मंडळी आहे, बबनराव देशमुख आहेत, विजयकुमार गाडेकर पाटील आहेत, हे ज्यांनी मी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं, ही मंडळी 40 वर्ष झालं पत्रकारितेत. साहजिकच अभ्यासातून पत्रकारिता वाढत असती. नवीन पोरांना त्याच्यात शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सोशल मीडिया शिव करावं लागणार 100%. म्हणजे मराठी पत्रकार परिषदेने जे काही उपक्रम सुरू केला, मराठी पत्रकार परिषदेचे जे अध्यक्ष आहेत एस एम देशमुख साहेब, म्हणजे विश्वस्त आहेत, किंवा जे आमचे जे पदाधिकारी आहेत सगळे, ह्यांचं म्हणणंच असं आहे की शासनाला सोशल मीडिया शिव करावं लागेल. एक 10 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी किंवा 5-7 वर्षापूर्वी सोशल मीडिया सुरू झाली तेव्हा लोकांना वाटायचं की सोशल मीडियाचं काही खरं नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की पत्रकारिता डिजिटल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आता सोशल मीडिया त्याच्याबरोबरही सुरू झाली. त्यामुळे सोशल मीडिया स्वीकारावंच लागणार आहे. आणि शासन त्या दृष्टीने बदल करतं आहे. नवीन पोरांना जरी प्रिंटमध्ये काम करत असेल तरी त्यांना सोशल मीडिया पण स्वीकारावं लागेल. काय वाटतं आज पत्रकार दिनानिमित्त या ठिकाणी जमल्यात तुम्ही? सर 2 वर्षापासून तुम्ही इथं कार्यक्रम घेताय. काय नेमका याच्या पाठीमागचा हेतू काय की इथं कार्यक्रम झाला पाहिजे याचा? आपल्या शिरूर तालुक्यातले पत्रकार जो संघ आहे, तर त्या पत्रकार संघातले बरेच माझे मित्र असल्यामुळं प्रत्येक वेळेस मग कार्यक्रम जो शाळेत होतोय तर सर्व पत्रकार संघाने मिळून कार्यक्रम साजरा केला जातो. माझ्या विनंतीला मान दिला जातोय आणि इथं साजरा केला जातो. तर विद्यार्थ्यांसाठी पत्रकार हे मार्गदर्शन करत आहेत. आणि सर्व पत्रकार बंधू आमच्या विनंतीला मान देऊन इथं प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला येतात. आता पुढच्या वर्षी पण इथं कार्यक्रम असणार आहे? हो. बरं, काय सांगाल, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करताय, आज शिरूरमध्ये तुम्ही काम करताय सगळं, तर काय वाटतं तुम्हाला? आजचा दिवस आज पत्रकार दिन म्हणून आहे, इथं आल्यात तुम्ही, सगळ्यांचा सत्कार समारंभ झाला आहे, सगळ्यांनी आपापले मत व्यक्त केलेत, काय वाटतं? छान वाटलं. पत्रकारांचं त्यांनी कौतुक केलं. आम्ही प्रत्येक वर्षी शिरूर या शहरामध्ये कार्यक्रम करीत असतो. पण पत्रकारांची ओळख ग्रामीण भागात बी गेली पाहिजे म्हणून सरांनी आवर्जून आम्हाला निमंत्रित केल्यामुळे हे कार्यक्रम ग्रामीण भागात व्हावा, पत्रकाराची ओळख ग्रामीण भागात बी गेली पाहिजे म्हणून आम्ही हा शिरूर ऐवजी शिंगरवारी फाटा येथे हा आज कार्यक्रम. मला सांगा, जसं की तुम्ही आता जुने पत्रकार आहात, तुम्हाला तुमचं सगळं काम लेखणीवर चालायचं, अलीकडे डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आलेली आहे, TV चॅनल्स वगैरे आलेले आहेत, हे सगळं आत्ताचा अलीकडचा आविष्कार. पण लेखणीमध्ये नेमकं कुठल्या पेपर लिहित असताना कोणत्या बाबीचा विचार केला पाहिजे किंवा कुठले आव्हानं असतात एखादी बातमी देत असताना? नाही, पहिले आव्हानं वेगळे होते. आता सगळं उपलब्ध असताना जे नवीन पत्रकारितेत जे लोक यायला लागले तर ते अपुऱ्या ज्ञानावर जे उथळपणा जे म्हणतात का तसं आलं. आणि त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत ना त्याच्या घडायला नाही पाहिजे त्या घडल्या जातात. म्हणजे विपरीत परिणाम पण होतो. हा विपरीत परिणाम होतो. पहिला बरं, लिखाणाच्या बाबतीत जर विचार केला आपण, जशी बातमी देतो आपण, पूर्वीच्या ज्या बातम्या असायच्या, लेख असायचे, तर त्यावेळेस कुठले आव्हान असायचे किंवा कुठल्या गोष्टीचा विशेष विचार केला जायचा? त्यावेळेस साधनं उपलब्ध नसल्यामुळं ना सगळं विचारपूर्वक गोष्टी करावं लागायचं. आता साधनं आहेत परंतु त्याच्यात तेवढा हे नाही, प्रभाव पडणं असं काही हे केलं जात नाही. आनंद कोणत्या कामामध्ये होता पूर्वीच्या काळात? पूर्वीच्या कामात म्हणजे फार आनंद वाटत होता. त्याचे जे कष्ट होतं का त्या कष्टाला फार हे होतं. आता कष्ट कमी आहेत पण
तेवढं हे कष्ट कमी पण आनंद तसा राहिला आनंद तसा नाही राहिला. बरं तर आज पत्रकार दिनानिमित्त हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि इथं सगळ्यांचा सत्कार समारंभ झाला. या बालनंदनवनचे संस्थेचे अध्यक्ष श्री बारगजे सर हे गेल्या 2 वर्षापासून कार्यक्रम घेत आहेत आणि सर्व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करतायत आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी जे दर्पण चालवलं त्याच पद्धतीने पुढील पत्रकारांनी दर्पण म्हणजे आरसा आणि आपल्या बातम्या ह्या जशाच तशा असल्या पाहिजेत. कुठल्याही दबावाला, प्रशासनाच्या, राजकीय लोकांच्या दबावाला न बळी पडता शेतकऱ्याचे मुद्दे असतील किंवा बांधावरचे मुद्दे असतील हे सगळे आहे तसे मांडले पाहिजेत. सत्य परिस्थिती आहे तशी दाखवली पाहिजे. हेच या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि पुढच्या वर्षी देखील इथंच असा कार्यक्रम होणार आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं, सध्याची पत्रकारिता पाहून आपल्या मनात काय नेमका वाटतं हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.